वनतळ्याच्या कामावरून खळबळ. 15 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा. वनविभाग काय निर्णय घेणार? नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद वनपरिक्षेत्र अंतर्गत नांदिन येथील वनतळ्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ता मयूर नेरकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून वनतळे तसेच परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. वनतळ्याच्या कामासह वृक्षारोपण आणि वनविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर कामांचीही सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शासकीय निधीतून राबविण्यात येणाऱ्या कामांची गुणवत्ता, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रशासकीय देखरेख यांची तपासणी करून दोष आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली नाही तर 15 ऑगस्ट रोजी ताहाराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रकरणी आता वनविभाग प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशी कधी सुरू होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्ट. मुख्य संपादक उमेश मोरे, सटाणा, नाशिक. सत्य, वेग, विश्वास. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता मयूर नेरकर यांची भूमिका. नमस्कार. हे अजून एक वनतळे नांदिन या गावात बनवण्यात आलेले आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, हे वनतळे वनविभागाच्या जागेवर आहेत का स्वतः मालकीच्या शेतकऱ्याच्या जागेवर बांधण्यात आलेले? त्या शेतकऱ्याची परवानगी घेण्यात आलेली आहे का? अनेक प्रश्न आहेत. मात्र याच्यात कामाच्या दर्जाबद्दल बोलणं झालं, पूर्वेकडे उंच, मध्यभागी खोल आणि परत पश्चिमेकडे उंच. असा कोणता ठेकेदार होता, असा कोणता अधिकारी होता की ज्याने काम करताना याच्यावर लक्ष ठेवलं आणि त्याचं बिल पास झालं असेल? यांनी स्वतःच्या फायद्यासाठी फक्त कुठेतरी काहीतरी काम करायचं फक्त बस, आणि याचा त्रास सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच होत आहे. याची चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करत आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर कौतिक नेरकर, राहणार नांदिन, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा प्रचार संघटक, बागलाण तालुका. मी आज नांदिन येथील वनतळे या कामाची पाहणी करण्यासाठी आलो असता आपण बघू शकता, छोट्याशा जागी फक्त एक माझ्यामध्ये 5 ते 6 तासात काहीतरी कोरीव काम करून असा बांध बांधला होता. या बांध बांधल्यामुळे इथं मुरुमचा प्रकार नाही, कुठल्याही प्रकारचं असं त्याला दाबलं गेलं पाहिजे होतं जेणेकरून तो बांध पक्का राहील. त्याचा कोरा उंच जागेवर दगडाची पिचिंग अर्धवट रचलेली, ती पण पक्की नाही. या फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रकारचं नुकसान इथं निदर्शनास येत आहे. प्रशासन मोठ्या प्रमाणात निधी या वनविभागाच्या अखत्यारीमध्ये देतं, मात्र त्याचा योग्य वापर असा होत नाही. याचा वापर फक्त ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी कमिशन खाण्यामध्ये होतोय असा आमचा सरळ आरोप आहे. आणि ह्या कामाची व इथं झालेल्या सर्व कामांची नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ताहाराबाद वनविभागाच्या अंतर्गत झालेल्या संपूर्ण वनतळे, वृक्षारोपण, वृक्षतोड या सगळ्या कामांची चौकशी करून त्याचा अहवाल लवकरात लवकर आम्हाला शेतकऱ्यांना मिळावा. अन्यथा येत्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व शेतकरी वनविभाग ताहाराबाद कार्यालयात आंदोलन करणार आहोत व या दोषी आढळलेल्या अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर सुद्धा शासनाने कारवाई करावी अशी आमची सर्वांची विनंती आहे.